श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुम्हाला राधे राधे या घरात आईने कशा प्रकारे झाडे लावले आणि कोणकोणते आहेत आणि ती घरात कशी छान सजावट केली आहे ते सांगणार आहे. तर चला, हे बघा, घरच्या सुरुवातीला आईने किती छान शोचे झाड आहे. त्यानंतर कोरपडीचे, आंब्याचे पण आहे आणि सर्वात छान म्हणजे गोकर्णीचा वेल. याला निळ्या कलरचे फूल लागतात जे की श्रावण महिन्यात महादेवाला वाहतात. हे पण एक शोचं झाड आहे. हे बघा आईने कशा प्रकारे कुंडीमध्ये लावले आहे, खूप छान. हे तर सर्वांनाच माहीत असेल, आपली तुळशी माता ही पर्यावरणातील हवा शुद्ध करते. आपण या मातेची पूजा करतो. हे आहे ब्रह्मकमळ. याला पानफुटी वनस्पती सुद्धा म्हणतात. या वनस्पतीला जुलै ते ऑगस्ट महिन्यात फूल येते. ते पण रात्रीच येतात आणि वर्षातून एक वेळेस फूल येतात. हे पण एक शोचं झाड आहे. आईने कुंडीमध्ये लावलेले आहे. बघा, खूप छान आहे. हे पण एक शोचं झाड आहे आणि मनी प्लांट आहे. म्हणतात मनी प्लांट लावलं की घरामध्ये सुख समाधान पैसा येतो म्हणे. हे बघा आईने कशा प्रकारे किचन रूमच्या दाराला लावलेले आहे. हे बघा, हे पण एक शोचं झाड आहे. हे पहा, हे बघा, हे पण एक मनी प्लांट आहे. याला पण आईने किती छान प्लास्टिकच्या डब्यात लावलेले आहे. हे एक गोकर्णीचं झाड आहे. गोकर्णीची वेली आहे. ह्या वेलीला सुद्धा श्रावण महिन्यातच फुलं येतात. महादेवाला वाहू शकतो आपण. हे आहे बांबू झाड, जे की घरात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य निरोगी ठेवते. हे एक शोपीस पण शो तर चला, आज मी तुम्हाला माझ्या आईचे मॉडर्न किचन कसे आहे ते सांगणार आहे. हे बघा, माझ्या आईने बाहेरून कशी सजावट केली आहे. छान झाडे लावली आहे. चला तर आतमध्ये पाहूया आईचे मॉडर्न किचन कसे आहे. आईने सुरुवातीला फ्रीज ठेवला आहे. त्यावरती 2 हिरवे झाड ठेवले आहे. हे बघा माझ्या आईचे मंदिर किती छान सजवले आहे आईने मंदिर. हे विठ्ठल रुक्माई, श्री स्वामी समर्थ, खंडोबा, तुळजाभवानी, हे आमचे सैलानी बाबा. हे बघा किती छान ठेवली आहे आईने. तर चला आता पाहूया किचन.